Dear students of 12 Science and 12 Arts, today we are going to see the last passage based on voyaging towards excellence. You are suggested to see page number 82 and 83 of the textbook. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. माझे मित्र जे होते, माझं जे ग्रुप होतं, माझं जे फ्रेंड सर्कल होतं, ते माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान होतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विविध विषयाचा खूप सखोल अभ्यास केलेला होता आणि मला सुद्धा असं त्यांच्याबद्दल खूप आस्था आणि आदर होतं. याला कारण असं की मला कुठेतरी हा एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होतं की मला इंग्लिश बोलता येत नाही. ते इंग्लिश मी खूप प्रयासाने शिकलो, त्याच्यासाठी खूप कष्ट उचलले आणि जेव्हा मी माझ्या ग्रुपमध्ये परत आलो, देअर आफ्टर माय कॉन्फिडन्स लेवल raised at such a level that I can do anything that people supposed to be impossible. They had interest in all subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology. Anthropology means मानव वंशशास्त्र, archaeology, पुराणवस्तुशास्त्र, political science, etc. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts. एक फाईन आर्ट्स जर सोडलं, फाईन आर्ट्स ज्याच्यामध्ये समावेश होतो संगीत, साहित्य, रंगकाम, चित्रकला या विषयांचा, हे जर ब्रांचेस जर सोडल्या तर बाकी बहुतेक विषयामध्ये आम्ही खूप आवड जोपासली, हॉबीज जोपासल्या, इंटरेस्ट मेंटेन ठेवला. इन शॉर्ट आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन. आमचा एक ग्रुप असं होतं, इतकं चांगलं मित्रमंडळ होतं काय, इतके चांगले मनापासून प्रेम करणारे, एकमेकांबद्दल आस्था बाळगणारे मित्र होते की या सूर्याच्या कक्षेखाली जे काही संबंधित असेल मानवी जीवनाशी किंवा मानवी वंशाशी किंवा त्याच्या अस्तित्वाशी, ते जाणून घेणे, त्याच्याबद्दल आस्था बाळगणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी जीव लावून केल्या, मनापासून केल्या. In short, our group was interested in almost anything under the sun and which concerned human life and existence. मानवी जीवन आणि मानवी अस्तित्व याच्याशी संबंधित जे काही करता येणं गरजेचं होतं ते सगळं आम्ही केलं. I was interested in almost anything that is in the interest of humanity. I was immediately attracted to the group and developed immense deep interest in all these branches of knowledge. ज्ञानाच्या या सर्व शाखांमध्ये मी खूप मनापासून कष्ट केले, मनापासून ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. None of these subjects were part of our curriculum. हे जे काही विषयांची यादी मी तुमच्यासमोर मांडली, माहिती, तत्त्वज्ञान वगैरे, यांचा आणि IIT अभ्यास आम्हाला काही संबंध नव्हता. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू शूड कन्फाईन युअर सेल्फ. यू शूड बी अटॅच ओनली टू दॅट सब्जेक्ट्स विच आर द पार्ट ऑफ युअर सिलेबस अँड नॉट अदर दॅन दॅट. यू कॅन do anything. Though you are the student of arts or science faculty, you can be a very good singer, orator, short story writer, and whatever is possible for you that you can do. So here is expected that you should be versatile in all the subjects. I never studied for scoring marks in any examination. केवळ मार्क मिळवण्यासाठी मी अभ्यास कुठल्याही विषयाचा केला नाही. आय नेवर स्टडीड एनी सब्जेक्ट फॉर स्कोरिंग मार्क्स. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज. तसं तर IIT मुंबई काय किंवा कुठलीही IIT प्रौद्योगिकी संस्था, तिथे काय किंवा कुठल्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात काय ज्ञानाचा सागर आहे. फक्त तुमचं ते मानसिकता पाहिजे की आपल्याला हे शिकायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये पुढे जायचं आहे. वी हॅव टू डू समथिंग दॅट शुड बी युअर लाईन ऑफ थिंकिंग.
I have to accept the challenge. Don't quit. Never say yourself that it is not possible for me or I cannot do this. Tell yourself that yes, I can do it. I can manage myself. I will overcome the problems. So that will raise your confidence level and you can overcome the situation. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life. आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ते गरजेचंच होतं की आपण आव्हान स्वीकारायला पाहिजे. एनी पर्सन हू ॲक्सेप्ट्स द चॅलेंज ग्रोज इन स्ट्रेंथ. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. IIT एक्झामिनेशन पास करणं हे एवढंच उद्दिष्ट मर्यादित असू नाही तर आपण आयुष्य संपन्न समृद्ध असं जगू शकतो का? दॅट इज मोर इम्पॉर्टंट, दॅट इज मोर नेसेसरी ॲज आय थिंक सो. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ, which was far more important than just passing IIT examination. It is very difficult to become a master or an expert in all these subjects. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विषयामध्ये तज्ज्ञ असेलच असं आपण म्हणू शकत नाही. You cannot challenge, you cannot tell yourself that you are expert in all the subjects. आणि प्रत्येकाची बुद्धिमत्ता सुद्धा सारखी नसते. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. However, that thought never even touched our minds. परंतु तरी सुद्धा हा विचार सुद्धा आम्हाला स्पर्शून जात नाही. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. However, that thought never even touched our minds. To understand the world and how it works and serving India and her people was far more important to us. आपल्याला आपल्या देशाप्रती प्रेम असावं, आपल्या देशावरती आपली निष्ठा असावी, आपली श्रद्धा असावी असं मला मनोमन वाटते. Therefore, I plunged into all these branches of knowledge. It was a period of renaissance for me. सगळं काही जे काही शिकता येणं शक्य होतं, जे काही मिळवता येणं शक्य होतं, दॅट ऑलमोस्ट आय ट्राईड माय बेस्ट टू अचीव. आणि तो माझ्या सुधारणेचा कालावधी होता, तो माझ्या परिवर्तनाचा कालावधी होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी इज द theorem which was presented before the world by the world famous scientist Albert Einstein, and the whole affairs of the world are crystallized into a 1 equation, that is E is equal to mc square. E is equal to mc square. Big Bang, aesthetic, literature, philosophy, economics and many other subjects every day until late into the nights. उशिरा रात्रीपर्यंत विविध विषयांचं आम्ही वाचन करत राहायचो आणि तरीसुद्धा भल्या पहाटे उठून पुन्हा आपण आपलं कॉलेज अटेंड करायचं. एकमेकांसोबत आपण काय वाचलं, काय नवीन ऐकलं, काय नवीन लिहिलं, दॅट वी यूज टू डिस्कस अँड एन्जॉय आवर कॉलेज लाईफ. माय कबर्ड मीन्स कपाट. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. विविध विषयांचे खूप सारे पुस्तकं माझ्याकडे होते. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरिओसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे सुद्धा मानवी जीवनाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे आणि त्याचा आम्ही अभियंता असो, डॉक्टर असो, व्हॉट्सएव्हर वी मे बी, वी हॅव टू स्टडी these subjects not for scoring the marks but to develop our vision, to develop our foresightedness and everything. I have a number of limitations, but one thing I am proud of is
द क्युरिओसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी. मला स्वतःबद्दल अभिमानच आहे की मी IIT मुंबईचा विद्यार्थी आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ चौकस बुद्धी, विनयशीलता, मानवता ह्या गोष्टी असणं खूप खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही. आपल्याला नुसतं गती द्यायची नाही आपल्या आयुष्याला, तर प्रगतीचे टप्पे गाठायचे आहे. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन बट इट इज जस्ट अ स्टॉप फॉर some while you have to prepare in your future to accept the new challenge. You have to wait and watch and grab the opportunity. You have to prove yourself on the test of time. I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility and humanity that is concern for our fellow human beings. आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी, मानव वंशासाठी आपल्याला काहीतरी मिळवणं, काहीतरी प्राप्त करणं गरजेचं आहे. आय लर्न दीज व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. हे जीवनमूल्य मला जे कळलं, जे मला समजलं, तर ते फक्त त्याचमुळे